संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी होती तुका म्हणे वावपोटी। येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, जयांचे केले या स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वैरू। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। विठ्ठल हा घुमणार आवाज कमी करा। धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय। जगाचा संसार सुखाचा करावा याच्यासाठी स्वतःच्या संसाराला शून्य घातलेले तुकोबाराय। आणि अशा तुकाराम महाराजांचा संतांचे अंतर्लक्षण सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत सेवा किम निमित्त आहे सगळ्यांना ज्ञात आहे, तरी सुद्धा अल्पसा पली हा देण वक्त्याचा परम कर्तव्य ठरतं। या ज्ञायाप्रमाणे चालत असलेला हा वार्षिक सद्गुरू मोतीराम महाराजांचा नियम आणि त्या नियमातील ही दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आलेली आहे।
म्हणून आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व ग्रामस्थ आणि सगळ्यांचे या ठिकाणी मी ऋणानुनिर्देश करतो की ज्यांनी सद्गुरू मोतीराम महाराजांच्या या सेवेमध्ये आमचंही नाव त्या ठिकाणी चित्रगुप्ताने कुठंतरी लिहिलं होतं आणि त्या चित्रगुप्ताने लिहिल्यानंतर तुम्ही त्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि त्या अनुषंगाने दिग्गज महाराष्ट्रातील 2 मृदंगवादक उपस्थित आहेत. तसे तर अनेक आहेत, कोण कोण असेल बऱ्याच जणांचा मला परिचय नाही. गायक अत्यंत सुंदर आहेत, म्हणजे नुसतं चाली तयार नाहीत, आवाज तयार नाहीत, तर प्रमाण ज्यांच्या पाठेच्या पाठे आहेत. तुमच्या गावातल्या लोकांनी मला पहिल्यांदा बघितलं असेल, पण इथे एकही टाळकरी असा नाही की ज्याने मला पाहिलेलं नाही. म्हणून सर्वांचे परिचित हे सगळे गायक वादक, जे निष्ठावान वारकरी मंडळी आहे, असे हे सर्व गायक वादक आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, 2 यूट्यूब चॅनलवाले, अनेक पंचक्रोशीमधून आलेले सर्व भाविक भक्त आणि माता भगिनी, बालवृद्ध, तरुण वर्ग, आपल्याला सर्वांना मिळून राहिलेल्या 1 तासामध्ये, का 1च तास बोललो, कारण पुढचे कंप्लीट 11:30चे कीर्तनकार माझ्या समोर बसलेले आहेत. विठ्ठला तसंही आजचं कीर्तन म्हणजे परीक्षेसारखंच वाटायला लागले. का? कारण पहिल्या कीर्तनकारांनी जो अभंग घ्यावा त्याच्यावरच बोलावं आणि 45 मिनिटामध्ये आम्हाला कीर्तन पूर्ण संपवण्याची आमची तयारी आहे पहिलेपासून. त्याच्यामुळं आम्हाला काय वाटत नाही. म्हणून अगदी गोड चिंतन कान सर्वांगाचे करा आणि इकडे लक्ष द्या. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी साधूचे लक्षणं सांगून या भूतलावर ते का अवताराला येतात याचे कारण मीमांसा सांगितलेली आहे. विठ्ठला बघा, मनुष्य जन्मामध्ये तुम्ही आम्हीही येतो, मनुष्य जन्मामध्ये देवही येतात आणि मनुष्य जन्मामध्ये संतही येतात, पण प्रत्येकाचं येणं भिन्न, प्रत्येकाच्या येण्याचे कारण भिन्न आणि प्रत्येकाच्या येण्याला नावही भिन्न आहे. तुम्ही आम्ही येतो त्याला जन्म म्हणतात, तुम्ही आम्ही येतो त्याला जन्म म्हणतात. जेव्हा संत येतात त्यावेळेला त्याला अवतार म्हणतात आणि भगवंत येतात त्यावेळेला त्याही गोष्टीला संभवणे म्हणतात. म्हणजे प्रत्येकाच्या येण्याला नाव भिन्न भिन्न आहे. बरं, प्रत्येकाच्या येण्याचे कारण भिन्न भिन्न आहे. तुम्ही आम्ही येतो अनिच्छा प्रारब्धाने, संत येतात स्वइच्छा प्रारब्धाने आणि भगवंत येतो परेच्छा प्रारब्धाने. विठ्ठला म्हणून संतांचं येणं, आपलं येणं, आपणही मानव देह धारण करून येतो, संतही मानव देह धारण करून येतात, पण आपल्यामध्ये आणि संतांमध्ये काय तफावत आहे तर सांगू तुम्हाला. आपलं अनिच्छा प्रारब्ध नाही, आपली इच्छा असो अगर नसो आपल्याला यावं लागतात. शास्त्रामध्ये याचे 3 कारणं सांगितले, अगदी सहज बोलून जातो. पाप, कर्म आणि वासना. तुम्हाला जास्त बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही बहुश्रुत लोक आहेत. मी जास्त विस्तारही करणार नाही त्या विषयाचा. पाप शिल्लक राहिलं की जन्मा येणे लागे, पातकाचे मूळ केले कर्म झाले तेची भोग आले, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. संगे. मग याच्यासाठी अनेक उदाहरणं आहेत, मला तिकडे जायचं नाहीये, फक्त नाव सांगून जातो. जडभरत राजा
अशा अनेक उदाहरणं आहेत. वासना शिल्लक राहिली त्याला जन्माला यावं. वासनेचा संग काळी तरी तपोबळी जन्मधारी जन्मधारी तरी तपोबळी जन्मधारी संग झाला की त्याला 100% कोंडवल्यात जसं कोंडलं जातं तसं त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये कोंडलं जातं. अगाकर्मी जे विस्तार करायचाच नाही आपल्याला त्या विषयाचा. म्हणून मनुष्य जन्माला येण्याचे 3 कारण आहेत: कर्म, पाप आणि वासना. बस. आम्ही अनिच्छा प्रारब्धाने येतो. इच्छा असो अगर नसो, पाप शिल्लक राहिलं, कर्म शिल्लक राहिलं, वासना शिल्लक राहिली की यावंच लागतं. याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. देव येतात अवताराला. काय काय कारण आहे भगवंताच्या येण्याचं? धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आतुरा काळी भक्तजना, आतुरा काळी भक्तजना. भगवंताने आपल्या जन्माला येण्याचं कारण सांगितलं. धर्मरक्षावया अवतार येसी, किंवा भगवंत गीतेमध्ये स्वतः बोलतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आहे तू कमाने धर्म संस्थापने, आहे तू कमाने धर्म संस्थापने. प्रमाण फिट देणारे असले की मग अर्धा तास वाढणार आहे. चालेल का? ते म्हणतात चाल द्या, नका टेन्शन घेऊ, मी टायमात संपवणार आहे, कारण तुमच्यापेक्षा मला जायची गडबड आहे. असो, काय चाललं होतं आपलं? गेलं का वांग्यात घोडं? कुठेही जाऊ द्या, मी जागेवर आहे. भगवंत का अवताराला येतो? आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत येतो, धर्माचं पालन करण्यासाठी येतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो, अधर्माचा नायनाट करण्यासाठी येतो. एक प्रश्न मला सांगा, धर्म कशाला म्हणतात? ज्याला येतं ना, ज्या महिला मंडळींना, त्यांनी फक्त बोटवर करा. तुम्ही कोणता धर्म आहे तुमचा? बोटवर करा. बोट. तुम्हाला धर्म माहिती आहे तुमचा कोणता आहे? बोटवर करा का फाशी घेऊ इथं जाता? पटकन बोला, धर्म कोणता आपला? तुम्ही नका बोलू, बोला माय. टेम्पो भरा यायचा. बोल या नाही काय नाही. तुमच्याकडे कसं आहे, भाषा कळते का तुम्हाला माझी? आमच्याकडे माणसं मेल्यावर फुकतात, इकडे कसं आहे जाडतात, म्हणजे सारखंच आहे महाराज. बरोबर आहे ना?
जे सारखंच आहे, काही विभिन्न नाही आहे. सांगा ना धर्म कोणता आहे आपला, बोला, मोकळं बोला. सांग की म्हणजे ते तिला आणि ते तिला, वा. बरं थांबा, जाऊ द्या. ते ओट्यावर बसलेले माहीत असेल त्याने हात वर करा एकदा. धर्म कोणता आहे आपला पोरं? आता मलाच फाशी घ्यायची इच्छा व्हायली इथं. जाऊ दे, इकडचे सांगता का कोणी? सांगा धर्म बाबा, बोला धर्म. अरे बाबा, कोणता धर्म आहे? हिंदू धर्म आहे. कुठला धर्म आहे? आपल्याला अजून धर्म माहिती नाही. कुठला धर्म आहे आपला? एकच धर्म आहे ज्याचं नाव आहे धर्माचं नाव धर्म आहे आपला? हिंदू धर्म आहे. कुठला धर्म आहे? हिंदू धर्म. बरं आता पुढचं उत्तर सांगा. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता? महिला मंडळी बोला. मरावून तुमच्याच पोटी जन्माला यावा आता. बसा, एक ओट्यावर बसलेलं सांगा ना. कोणता? गीता घराच्या शेजारची. अरे आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. आपण खुशाल गीता एवढा शब्द वापरतोय. आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. काय वापरणार? श्रीमद भगवद्गीता. श्रीनाम भगवंत, वद, मद शब्दामध्ये वद वदती धातू आहे. भगवंताच्या मुखातून निघालेलं जे तत्व आहे त्याचं नाव आहे गीता. मला बाकी विस्तार करायचा नाही. मला काही ओघरत्या शब्दांमधून मला माझ्या अभंगात प्रवेश करायचा आहे. मी सिद्धांताशिवाय मी पुढे बोलणार नाही, काळजी करू नका. धर्म हिंदू. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता? श्रीमद भगवद्गीता. बरं चला जाऊ द्या. या श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात कोणत्या श्लोकापासून झाली? इथल्या एखाद्या तरुणाला जर माहिती असेल तर आत्ताच 500 रुपये घेऊन जा, टाळकरी सोडून. आपण शोकांतिका आहे. तुम्हाला माहिती आहे एका बाईने आता कोणीतरी ख्रिश्चन करण्यासाठी आला म्हणून तिने चपलीने मारले. माहिती, तुम्ही ऐकलं, पाहिलं असेल व्हिडिओ. मला तिकडे जायचं नाही, मला कोणा धर्माचं काही घेणं देणं नाही, पण माझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे मला सांगायचं आहे, एवढ्यासाठी मी बोलतोय. आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ जर त्याची सुरुवात आपल्याला माहिती नसेल तर आपण फक्त एवढंच म्हणतो धर्म टिकला पाहिजे. अरे आपल्याला थोडंसं खंत वाटली पाहिजे. 5 वर्षाच्या मुसलमानाचं लेकरू, त्याला जर तुम्ही विचारलं की आप सुबह सुबह उठ के कहा जा रहे हो, तर तो सांगतोय मी नमाज पडायला चाललोय, मी मदरसेसाठी चाललोय. आणि आपल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला धर्मग्रंथ सांगता येत नाही, धर्मग्रंथाची सुरुवात सांगता येत नसेल तर आपण धर्माच्या बाबतीत किती जागृत आहोत याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. याचा विचार. टाळ्या वाजू नका. हे शोकांतिका आहे फार मोठी जगातली. हे आपल्या धर्माकडे कोण बोट काय उचलून दाखवू शकते? सगळं ज्ञान ज्या गीता तत्वामध्ये आहे. अरे चंद्रयान आता आले, पण ज्ञानोबारांनी या चंद्रयानाचा पूर्ण इतिहास ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी आपल्या डोळ्यासमोर मराठी शब्दात लिहिला आहे. म्हणून कधीतरी वाचा, कारण वाचाल तरच वाचाल, नाही तर परमार्थाची ही दिशा स्वैरतेकडे निघून चाललेली आहे याचा कधीतरी विचार करा. ऐकणाऱ्यांचे कान उंच झाले की आमचे ग्रंथ वाचणं श्रेष्ठ होतील. विठला विठला. मला एवढ्यासाठी सांगायचं आहे, धर्म धारयती इति धर्म. हा कशाला धर्म म्हणतात? जो धारण करतो त्याला धर्म म्हणतात. जो कोणाचं अनहित करत नाही त्याला धर्म म्हणतात. एकच चौपाई सांगतो आणि पुढे चलतो. परहित सरिस धर्म नाही भाई,
नहीं अदमाई परहित सरिस हे धर्म नहीं बाई परपीडा सम नहीं अदमाई. या जगतामध्ये दुसऱ्यावर उपकार करण्यासारखा धर्म नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्यासारखा जगात कुठला अधर्म नाही. विठला आणि असा जो धर्म आहे तो धर्म टिकवण्यासाठी किंवा त्या धर्माला ग्लानी आली की भगवंत अवताराला येतात. रक्षावयासाठी भगवंताचं धर्म रक्षण करण्यासाठी येणं आहे. तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे, भगवंताचं परेच्छा प्रारब्ध आहे. भगवंताला बोलवलं तर यावं लागतं. हा केसर शिवडी कोठे गुंतलासी द्वारकेच्या. भगवंताला बोलवलं की भगवंताला यावं लागतं. तुमचं आमचं येणं परेच्छा अनिच्छा प्रारब्ध आहे, देवाचं येणं परेच्छा प्रारब्ध आहे. मग का हो संत का येतात? संत आम्ही वैकुंठवासी संताला कुठलं कर्म शिल्लक राहिलेलं असतं का? नाही. पाप शिल्लक राहिलं असतं का? नाही. पाप ज्यांच्या जवळ सुद्धा बसू शकत नाही. उलट तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. एवढी ताकद ज्यांच्या नामस्मरणामध्ये आहे त्यांच्याजवळ पाप टिकू शकत नाही. कर्म जाडून भस्म करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. का? कारण आम्हाला काहीच शिल्लक नाही. जगद्गुरु तुकोबराय अनेक ठिकाणी बोलले काम नागे काम भूमिका एवढी उंच आहे. काम नाही झालो पायी रिकामा. ज्यांना कसल्याही प्रकारचं कामही शिल्लक नाही आणि कामनाही शिल्लक नाही असे जेते. शब्दप्रयोग काय? काम नाही झालो पायी रिकामा. झालो पायी रिकामा कामना नाही आणि कामना नाही म्हणून काम शिल्लक नाही. मग कशासाठी सांगू तुम्हाला? संतांना कोणी बोलवत नाही. संत स्वतःच्या इच्छेने येत आहेत. महाराजांनी आताच प्रमाण दिले आम्ही वैकुंठवासी किंवा घेईन आम्ही जन्म
पुढचं सांगू तुम्हाला, संतांचं येणंही संताच्या हातात आहे आणि संतांचं जाणंही संताच्या हातात आहे. विठला विठला विठला. मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबरांना वयाच्या 16व्या वर्षी वाटावं. काय वाटावं? आता दिसू नये जना. आता अशी भूमिका झाली की आता निवृत्तीनाथांसमोर हात जोडले आणि सांगितले, देवा दादा हे गुरुवर्य, आता अशी इच्छा आहे की आता या समाजाच्या समोर राहू नये. झालंय माझं कार्य, मी ज्याच्यासाठी आलो होतो ते कार्य संपल्यासारखं मला वाटतंय. दादा मला समाधी घेऊ द्या. जेव्हा असं म्हटलंय तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांना 2 वर्ष थांबवलं. मला पूर्ण विस्तारपूर्वक कथा सांगायला वेळ नाही आहे. 2 वर्ष थांबायला लावले. सोपान काकांसाठी ज्ञानोबारे 2 वर्ष थांबले आणि मुक्ताबाईंसाठी 2 वर्ष थांबले. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी समाधी घेतली. म्हणून 16 वर्षानंतरचे जितके अभंग लिहिलेत त्या प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे ज्ञानदेव म्हणे नाहीये, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाची भेटी. हे सगळे अभंग त्याच्यानंतरचे आहेत. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, थांबवलं, काळालाही थांबवू शकलेत. नाथ महाराजांचं एक उदाहरण आहे. नाथ महाराजांची शय्या चालली होती. जशी प्रेतयात्रेमध्ये आपली जशी प्रेतयात्रा निघते तशी नाथ महाराजांची पैठणभूमीमधून प्रेतयात्रा निघाली. आणि ती प्रेतयात्रा निघाल्यानंतर त्याच वेळेला एक बाई आपल्या मुलीला पहिल्यांदा वाटे लावत होती, माहेरवरून सासरी. जेव्हा त्या बाईने ही प्रेतयात्रा बघितली तेव्हा ती बाई म्हणते, या मेल्याला आताच जायचं होतं, 2-4 दिवस लेट नसता जाऊ शकला. नाथ महाराजांनी त्या अवस्थेत हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर सुतळ्यान बांबू तोडल्या. आता ज्यांनी खांद्यावर घेतलं असेल त्यांचं काय झालं ते तुम्हीच बघा. ते नाथ महाराज खाली उतरले, त्या बाईच्या घरी गेले आणि सांगितलं, बाई माझं काय, मी अजून 8-10 दिवसांनी जाईल, 15 दिवसांनी जाईल, मला काही नाही, तू तुझ्या मुलीला खुशाल वाटे लाव. संतांचं जाणंही संताच्या हातात आहे, संतांचं येणंही संताच्या हातात आहे. मग महाराज संत येतात तरी कशासाठी? अभंगाच्या 2ऱ्या चरणात जण म्हणत असतील महाराज काय पहिलं चरण विसरले काय, तसं नाही आहे.
बॉलरच्या हातात असतो कोणता दंडा उडवायचा, मधला, इकडचा का इकडचा, तेही सांगू अजून पुढचं. पूर्वीच्या काळात मोठे वाडे असायचे, त्या वाड्याला 2-2, 3-3 दरवाजे असायचे, पण मुख्य दरवाजा एकच असायचा. मुख्य दरवाजा एकच असायचा, बाकीचा दरवाजा घरच्या लोकांना असायचा. मुख्य दरवाजा एकच. तसा या अभंगाचा दरवाजा हाय. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आलेत. मग का हो, कुठून आलेत? आले घर जा वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठ आहे. तर वैकुंठ कशाला म्हणतात? विगता कुंठाहस वैकुंठाह, जिथे गेल्यानंतर कुंठा समाप्त होते त्याचं नाव वैकुंठ आहे. म्हणजे येणं जाणं सगळं संपतं. जिथे गेल्यानंतर माणसाला दुसरीकडे जाण्याची इच्छाच होत नाही. आपल्याला जर समजा आता इथून उठवलं आणि AC मध्ये जाऊन झोपवलं, आपण पुढच्या कीर्तनाला येणार का? इमानदारीने बोला. एकदा डोळे लागले की पुन्हा इकडे येणे, कारण ते सुख आवडतं ना. मग तरी सुद्धा जिथे वैकुंठामध्ये अत्यंत चांगलं सुख आहे, तरी सुद्धा या भूतलावर ते काय येतात? उपकारासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, जे फक्त उपकारासाठी जगताच्या उपकारासाठी येतात, ज्यांचं जगणं ज्यांच्या हातात आहे, ज्यांचं जगणं येणं जाणं सगळ्या क्रिया ज्यांच्या हातात आहे, देवाच्या हातात नाहीये. देवालाही जे आणू शकतात त्याचं नाव संत आहे. आणि याला रूपावडी, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. जे आणतात, मग देवावरही ज्यांची सत्ता आहे, असे वैकुंठवासी संत या भूतलावर काय येतात? उपकारासाठी. काय उपकार केले हो माय बाप? जे उपकार जगतात कोणी करू शकत नाही ते उपकार संतांनी. तुका म्हणे त्याने उपकार केला, उपकार केला. तुका म्हणे त्याने उपकार केला, उपकार केला. म्हणे त्याने उपकार केला, उपकार केला. उपकार केला. पुढं काय? भोळ्या भाविकाला तारावया किंवा केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी ओमा. ज्यांच्या उपकारासाठी शब्दच शिल्लक नाही, केले ऐसे केले किंवा ठेविता पायी. जीव थोडा सर्वस्व जरी दिलंय, जीव जरी दिला, जीवापेक्षा या जगतात जास्त काहीच नाही, तेवढा जीव जरी ज्यांच्या चरणाजवळ ठेवला ना, तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही, उतराही होता येत नाही. त्याचं नाव संत आहे. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मग महाराज जे वैकुंठातून आलेत, आम्हाला त्यांची ओळख कशी पटेल? नेमकं त्यांचं असं कोणतं लक्षण आहे
ज्या लक्षणांनी ते युक्त आहेत त्या लक्षणाचं वर्णन आम्हाला करून सांगा. तेव्हा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी, धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते जगद्गुरु तुकोबारायांनी त्या संतांचे लक्षणही सांगितलेत आणि त्या संतांना त्या जीवाला धन्यताही दिलेली. म्हटले कसे असतात ते संत? कलीमध्ये बहुत संत झाले. सांगू का, या कलियुगामध्ये संतांना कमी नाही आणि या कलियुगामध्ये देवालाही कमी नाही. कमी आहे ती फक्त भक्ताची. कमी कशाची आहे? भक्ताची आहे. नाही तर संत व्हायला वेळ लागत. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. पण तुकोबाराय पुढे रेड सिग्नल देतात, तेथे अनुभवाचा काय पंत. किंवा महाराज बोललेले आहेत, तरी जंबू या सहजावेशा. नखापासून तर केसापर्यंत ज्याच्या केसच केस असतात त्याला आपण संत म्हणू शकतो का? नाही. संत म्हणतात तरी कोणाला? अंतर्लक्षण सांगितलेले आहेत. अंतर्लक्षण कशाला म्हणतात माहिती आहे? जे अंतर्लक्षण अंतःकरणामध्ये असतं. कपिल देहूती संवादामध्ये भागवतामध्ये कपिल देवाला आई देहूतीने प्रश्न विचारला. त्यावेळेला देहूती मातेला उत्तर देत असताना भगवान कपिल देवांनी एक फार सुंदर श्लोक गायलेला आहे, ज्याच्यामध्ये साधूचे अंतर्लक्षण सांगितलेले आहेत. काय आहेत ऐका. तितीक्षव कारुणिका सुरद सर्व देहिना अजात शत्रव शांता साधव साधुभूषणा. आई, त्या संतांचे कसे लक्षण असतात? त्या संतांना नेमकं कोणते लक्षणांनी ते युक्त असतात? तर पहिला शब्द वापरलेला आहे तितिक्षव.
तितिक्षव म्हणजे ते संत सहनशील असतात. किती सहनशील असतात? मंबाजी बुवांनी काठी मुळेपर्यंत मारलं तरी सुद्धा त्यांना माफ करण्याची ज्यांची ताकद आहे त्याला म्हणतात तितिक्षव. दुसरा शब्द आहे कारुणिका. ते करुणावंत असतात. किती करुणावंत असतात? ज्या समाजाने मधुकरीच्या जोडीमध्ये मधुकरी न टाकता चिखल टाकला, ज्या समाजाने दगड फेकून मारले, ज्या समाजाने म्हणावं अरे ज्ञाना, अरे संन्याशाच्या कार्ट्या, काय इंद्रायणी स्नान करतोय, तू स्नान करून गेला, इंद्रायणी बाटवली, जो समाज असा बोलला ज्ञानोबार आहे. मुक्त कैवल्य ते जोडणी ज्ञानोबार आहे. जेव्हा समाधी अवस्थेला बसतात आणि निवृत्ती दादांनी विचारले तुला काय मागायचं आहे ज्ञाना सांग, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात या जगताची जी जी इच्छा असेल, या जगतातल्या प्रत्येक जीवाची जी इच्छा असेल, जो जे वांसील तो ते लाहो प्राणी जात, याला म्हणतात दयाळू, याला म्हणतात तितिक्षव. सर्वभूती दया साधू म्हणावे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणून एक पुरुष असताना सुद्धा अनाथाची माय म्हटले. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर म्हटले. का? कारण त्या संतांमध्ये ते अंतर्लक्षण आहेत. मायबाप हे मृदंग शिकणारे, गायन शिकणारे ही विद्यार्थी जेव्हा आळंदीमध्ये येतात, आमच्या काळातली जर परिस्थिती बघितली तर शिडे कुटके जेव्हा हातात यायचे तरी सुद्धा आमच्या चेहऱ्यावरचं तेज आणि घरी तूप खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं तेज याच्या 10 पटीने फरक असतो. याचं नाव आहे कृपाळू. उगीच नाही आहेत हे, याला काहीतरी भूमिका आहेत पाठीमागे. म्हणून मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, संत अंतर्लक्षणाने शुद्ध असतात, अवच्छेदकाने शुद्ध असतात. म्हणून पहिलं लक्षण सांगितलेलं आहे तितिक्षव, कारुणिका, सुहृदः सर्वदेहिनाम. जगताच्या ठिकाणी एकच बघतात. सिया राममय सब जग जानी सर्वाभूती पाही एक वासुदेव. सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. अशा अवस्थेला पोहोचलेले ते संत असतात. हे त्याचे अंतर्लक्षण आहे. पण महाराज अंतःकरणात जे आहे ते बाह्यांगाने कसं प्रगट होईल तर तुकोबाराय म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बागेरी धरिता हे परी. कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरल्या जात. आमच्याकडे एक मन आहे बाबा विदर्भात, जित्याची खोड मेल्याशिवाय. तुमच्याकडे आहे का? हा, सगळीकडेच आहे. किती आवरायचा प्रयत्न केला तरी आवरल्या जात. दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. विठाला विठाला जरा मोवा पडल्यासारखा वाटायला जरा फवारणा करावं लागणार. एका माणसाकडे 3 म्हशी होत्या. किती होत्या? 3. तुमच्याकडे आहे कोणाकडे? नाही. बरं असतील 4-5 असतील.
त्याच्याकडे 3 म्हशी होत्या, तेही जाफर. किती मी कशावर बोलतोय लक्षात ठेवा, स्वभावावर. जाफर म्हशी होत्या. एका टायमिंगला 10 लिटर दूध. 1.5-2 लाखाची म्हैस आणलेली होती. 10 लिटर सकाळी, 10 लिटर संध्याकाळी. आणि त्याच्या घरामध्ये एक बांग कुत्र होतं. काय होतं? बांग कुत्र होतं. त्या माणसाच्या मनात आलंय, तो वैष्णव होता, वारकरी होता, त्याच्या मनात आलंय आज मोतीराम महाराजांचा नियम आहे, तर आज म्हटले किमान आजच्या दिवशी तरी या कुत्र्याने जे रोज खातंय ते याने खाऊ. म्हणून त्याने काय केले, त्या बाबाने त्या 3ही म्हशीचं दूध काढलं. दूध काढल्यानंतर त्याला मोठ्या कढईत तापवलं. त्याच्यात 4 किलो बदाम, 3 किलो काजू, 1 किलो चारोळी, अर्धा किलो, बोला की आता पुढचं, सगळं टाकलं आणि अशी बासुंदी घोटली एकदम कडक. आणि ती बासुंदी त्या कुत्र्याला पाजली. ते असं दोन्ही कुसा फुल झालं, त्याला चालता येईना काहीच नाही. आणि ते पालम रस्त्याला लागलं. जसं पालम रस्त्याला लागलं त्याला 1972चं एक हाडूक सापडलं. ते कुत्र काय करीन? बोला बोला, काय करील ते कुत्र? तोंड तिथं घालणारच. का? कारण ते कुत्रच ना, काय म्हणतात त्याला, तसं असं गणच कुत्रे आहेत. मला तिकडे जायचं नाही आहे, ते तुम्हीच म्हणा. किती चांगलं दिलं तरी सुद्धा ते तोंड घालतं, हे त्याचा स्वभाव आहे. प्रमाण आहे का? श्वानासी दिदले परे पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी. त्याला कितीही चांगलं खाऊ घातलं तरी त्याचा हाडावर चित्त जातं. तसं इथे सुरीवर जरी चढवलं आणि जर त्या संतांच्या अंतःकरणामध्ये देव जरी असला तरी तो म्हणतोय देव जीव संपला तरी चालेल, पण देवाच्या समोर मला काहीच वाटणार नाही, देह जाओ. हे आंतरलक्षणाचं बाह्यांग आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे, त्याचं बाह्य लक्षण फार लगेच प्रगट होतं. चला अजून एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. भजन करा. विठला विठला. एका माणसाला 3 मुली होत्या. किती मुली होत्या? 3 मुली होत्या. आता मुली होणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे या काळात. मला 2 आहेत. हा, मी तर भाग्यवानच आहेच हो. 3 मुली होत्या त्या माणसाला. दिसायला अशा नाक डोळे चर चर, गोऱ्या पान, सगळं चांगलं होतं, पण मुली बोलण्यामध्ये नीट नव्हत्या. त्या मुली बोलायला लागल्या की आलेले पाहुणे पळून जायचे. तो आताचा काळ नव्हता. आताचं तर म्हणते मुकी का असे ना दे, काही कर बापा. एक जण तर माझ्याजवळ आला, महाराज कोणाची आणा, कुठूनही आणा, आणि तुम्ही 5 लाख कमिशन घ्या, पण एवढ्या वर्षात काहीतरी करा. अशी परिस्थिती झाली. म्हणजे पूर्वीचा काळ, मुली दिसायला सुंदर, बोलल्या की सगळं वांग्यात घोडं जायचं. त्याने माझ्यासारख्या महाराजाला गाठलं. म्हणले महाराज तुमच्याकडे लई मुली कमी आहेत, जरा म्हणले आमच्याकडे मुली जास्त आहेत, मुली बोलल्या तर गोंधळ होतो, बघा ना चांगले मुलं असतील तर. मी म्हटलं लई आहेत, खंडीने पडलेत. एका गावात 100 नोट देऊ. इकडे नाही आमच्याकडचं, तुमच्याकडे नाही तसं काय नाही, तुमच्याकडे काहीच नाही हो, आजच्या दिवस राहायचं इथं, उद्या पाहू. आणि मग ते म्हणले चला महाराज चला, म्हणल्या बोलवा त्या पाहुण्यांना. मग मी मुलांच्या वडिलांना सांगितलं, म्हटलं आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं आहे, मुली बघायला, चला. ते म्हणले काहीच अडचण नाही महाराज, जाऊ आपण बघायला. सगळे पाहुणे, म्हातारे माणसं 2-3 सोबत आहेत, तरुण वर्ग काही सोबत आहेत, आणि ते मुलगी बघायला निघालेत. बघायला निघाल्यानंतर आता पूर्वीचा काळ, शेजारच्या घरातला पानपुळा मागून आण, शेजारच्या घरातली बेडशीट मागून आण, ही परिस्थिती होती. आता परिस्थिती अशी आहे, जिथं बसशील तिथं बस. पानपुडा नाही, पोहे नाही, नाश्ता नाही. आमच्याकडचं सांगतो, इकडचं नाही. पाहिजे का मुलगी? ती म्हणते बापा काही करा, पण तेवढं यंदा होऊ द्या.
त्या काळातलं त्या मुलीच्या वडिलांनी सगळा थाट केला. पाय धुवायला पाणी, ताटाला ताट, पाटाला पाट, अगदी पंचभगवानाचा बेत बनवलाय. पाहुणे आलेत, घरामध्ये बसलेत आणि घरामध्ये बसल्यानंतर जसे पाहुणे बसलेत ताट असे वाढलेत आणि सर्व पाहुणे जेवायला बसलेत. जसे पाहुणे जेवायला बसलेत श्री बालाजीचा बेत आहे. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, असा सुंदर बेत पुंडलिक वरदा सुरू झालंय. आणि जसं पुंडलिक वरदा म्हटलंय जेवण सुरू झालंय आणि जेवण सुरू झाल्यानंतर त्या पंक्तीमध्ये एक विनेकरी बाबासारखा चतुर म्हातारा बसलेला होता. ते चतुर म्हाताऱ्याने मनातल्या मनात विचार केलंय, या गावामध्ये या घरामध्ये गेल्या 2 तासापासून आलोय पण मुली का बोलत नाहीत, नेमकं काय गोंधळ आहे. त्या म्हाताऱ्याने अक्कल चालवली आणि ते कडी वाढलेली वाटी एकाच फुरक्यामध्ये पिऊन टाकली. शेजारचा म्हटला, काही बाप जन्मात कडी पाहिली होती की नाही? ते म्हटला, तू गप्प बस रे, तुला काही कळत नाही. पुन्हा ती मुलगी कडी वाढायला आली. जशी कडी वाढायला आली आणि एका झटक्यात पिऊन टाकली. परत ती मुलगी कडी वाढायला आली. तिसऱ्यांदाही त्याने ते वाटीने एकाच झपक्यात पिऊन टाकली. हे म्हणला, राजा इज्जतीचा पंचनामा केला, पाहुण्या रावण्यात तरी सोपतंय का तुला? घरी जाऊन आंघोळ घालतो, इथं काय चव घालायला म्हटले आपल्या जिल्ह्याची, तुला कळत नाही रे, तू गब्बस. जेव्हा चौथ्यांदा ती मुलगी वाढायला आली, जशी ती मुलगी वाढायला आली या बाबाने बोलायला सुरुवात केली. म्हटले, बाई केस पांढरे झालेत, दात हलायला लागले, उभा महाराष्ट्र नाही भारत फिरलो पण असली कळी मी बाप जन्मात कधीच खाल्ली नाही. आता यांना तर वरदान नाही, यांच्या पोटात काहीच राहत. ती मुलगी लगेच बोलायला लागली, अति तती तांणी नाही झाली तली, मिनू टाकणू तवा तू तर चांगली झाली तली. तिच्या पाठीमागे दुसरी मुलगी धावत आली. ती म्हणली, तुना पप्पाने थांदीत नव्हतं ना बोलू नतो, तरी तू ता बोलनी. तिच्या पाठीमागे तिसरी आली आणि ती म्हणली, तू बोलनी. ती बोलनी पण मी बोलनीच नाही. तू 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 मी दोधीने धोताला केला. तू का म्हणे मेघ नाचवी मयूर रे. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे. आता तर मला कीर्तन वाढवायची इच्छा व्हायली पण काय करू, संपलंय आपलं. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. तुकोबाराय म्हणतात, अंतःकरणामध्ये सामान्य असलेली वस्तू जर लपवता येत नाही तर ज्या संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे कशी लपवता येईल? नाही लपवता येत. म्हणून तुकोबाराय म्हटलेत, दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, दया अंतरात बसे, दुजा भाव ते नसे. ज्यांच्या अंतरामध्ये दया आहे त्यांना जगत ब्रह्मस्वरूप दिसल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एकदा स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद दोघं गंगेवर स्नान करायला गेलेत. आणि दोघं जण गंगेवर स्नान करण्यासाठी गेल्यानंतर दोघंही स्नान करण्यामध्ये आतमध्ये गंगेमध्ये प्रवेश केला. स्वामी विवेकानंद बाहेर आलेत आणि स्वामी विवेकानंद बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी परमहंसजींनी हातामध्ये पाणी घेतलंय आणि ओंजळीने पाणी सूर्याला दिलंय. पहिली ओंजळी दिली आणि दुसरी ओंजळी जेव्हा उचलली त्या ओंजळीमध्ये एक विंचू आला. तो विंचू आल्यानंतर जसा तो विंचू आला, हातातलं पाणी संपलं आणि त्या विंचाचा स्वभाव आहे, त्याने डंख मारला.
स्वामीजीच्या हाताला दंश झाल्यानंतर दाह व्हायला लागला, पुन्हा सोडलंय, पण पुन्हा जेव्हा तो विंचू त्या ठिकाणी फडफडताना दिसलाय, स्वामीजींच्या मनात दया आली आणि स्वामीजींनी विचार केलाय जरा असाच सोडून दिला तर हा मृत्युमुखी पडेल. परत उचलला, हातातलं पाणी संपले, परत त्याने डंक मारला. असं 10-15 वेळेला झालंय आणि 10-15 वेळेला झाल्यानंतर शेवटी त्याच्या डंखातलं विष संपलंय. स्वामीजींनी त्याला बाहेर घेतलंय आणि कडेला सोडलंय. सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतायत, गुरुजी तुम्ही सुशिक्षित आहेत, तुम्ही गुरुदेव आहेत, एक प्रश्न विचारू का? स्वामी म्हटले, विचार प्रश्न. काय विचारायचं आहे? स्वामी, अहो तो सामान्य जीव आहे, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा स्वभाव कधी सोडणार नाही. तुम्ही असं का केलंय? तुम्ही त्याच्या नादी का लागलेत? तुम्ही सोडून द्यायचं होतं त्याला पाण्यात. तेव्हा रामकृष्ण परमहंसजींच्या मुखातले वाक्य आहेत, अरे सामान्य जीव जर त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी संत आहे, दया करणं हा माझा स्वभाव आहे. मी कसा सोडेल मी हा स्वभाव? म्हणून संतांचा स्वभाव जर का असेल तर दया हाच स्वभाव आहे, दया हाच संतांचा स्वभाव आहे. आणि म्हणून जिथे दया आहे तिथं संत आहेत आणि जिथं दया आहे तिथे भगवंत आहे. पुरंजन आख्यानातली एक कथा आहे, भगवंताला प्राप्त करण्यासाठी नारदाने प्राचीन बरीला केलेला भागवतातला एक उपदेश आहे. आजकाल भागवतकार हे काही सांगत नाहीत, मला कोणाचा अवेअर करायचा नाही, पण तुम्ही प्राचीन बरीचं नावही ऐकलं नसेल भागवतात, मला 100% गॅरंटी आहे. नाहीच म्हणे, विठाला विठाला. तर त्या प्राचीन बरीला उपदेश करत असताना 3 साधनं सांगितले देवाला प्राप्त करण्याचे. कुठलं साधन आहे? पहिला आहे दया, दुसरा आहे इंद्रिय निग्रह आणि तिसरा आहे संतुष्टी. दया हे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. ज्या ठिकाणी दया आहे, ज्या ठिकाणी क्षमा आहे, त्या ठिकाणी देवाची वस्ती आहे, तोच देव आहे. देव हा बघण्याचा विषयच नाहीये, देव हा बघण्याचाच विषय नाहीये. एक 5 मिनिट घेतो लास्टचे. देव बघण्याचा विषय नाही आहे, पण देव बघण्याचाच विषय आहे. काळजीपूर्वक वाक्य आहे का माझे? देव बघण्याचा विषय नाही आहे, पण देव बघण्याचाच विषय आहे. देव बघण्याचाच विषय कसा आहे तर सांगू का? आपल्याला देव दिसत नाही. एखादी वस्तू संपवतो महाराज, 2च मिनिट घेतो कारण मला लेट दिला विना हातात. मी कोणाचा वेळ चोरत नाही, पण माझ्या हातात 10 मिनिट लेट विना हातात आलेला आहे. किती झाले दादा? 11:30 झाले ना? 5 मिनिट आहे ना अजून मला? का करू विठ्ठल? हां ठीक आहे. काय चाललं आपलं? गेलं वांग्यात घोडं. तुम्ही कुठेही जा, मी कुठंच जात नाही, इथंच आहे. हा विषय असा चालू आहे आपला, देव बघण्याचा विषय नाही, पण देव बघण्याचाच विषय आहे. पुढचं वाक्य आहे का? देव बघितल्याशिवाय मनुष्य जन्माचं कल्याण नाही आहे. तुका म्हणे जन्मा विठ्ठलची एक देखलिया, देखलिया विठ्ठलची एक, जन्मा आल्याचे सार्थक. पण महाराज आम्ही दिवसाला 2 वेळेस पाहिलो की त्या विठ्ठलाला, मग आमच्या जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही का? ऐका, इथे लक्षार्थ घ्यायचा नाही, इथं वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ घ्यायचा आहे. विठ्ठलची एक देखलिया, तो देव कसा बघायचा आहे माहिती आहे का? जो भगवंताने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने बघायचं आहे. सर्वस्य चाहम बुद्धिसन्निविष्टो मतस्मृती ज्ञान नमपोहणंच वेदेच सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामुका भ्रांतासी काम विषयावरी.
पण आपल्याला मंदिरातला दिसतो, इथून 350 किलोमीटर असलेला पंढरपूरचा दिसतोय, आणि बिलकुल आपल्याला जो आपल्या हृदयपटलामध्ये घटभीतर आहे तो दिसत नसेल, तर याचा अर्थ असा आहे, मला लांबचं वाचता येतं, हा कॅमेरा सोनीचा आहे, हा कॅमेरा कॅनॉनचा आहे, मला लांबचं वाचता येतं, पण मला बिलकुल जवळचं काहीच दिसत नाही, इथं काय ते मिठाईवाल्याचं नाव आहे ते दिसत नाही, तर याचा अर्थ असा आहे की मला जवळचा नंबर लागलाय. जग ब्रह्मरूप झालं. जगतामध्ये सगळीकडे ब्रह्मा आहे, ही अवस्था संतांची असते, ही भूमिकामध्ये संत जगतात. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, आपल्याला लांबचं दिसतंय, जवळचं दिसत नाही. जवळचा चष्मा लागलाय, कुठं चेक केला पाहिजे? संतांकडे येऊन चेक करा. संतांकडे येऊन तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा, हे प्रमाण शपक आहे, म्हणून हे प्रमाण म्हणून सोडून द्यायचं. ठीक आहे, चांगलं आहे, पण शपक आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप किंवा जगतामध्ये सगळीकडे ब्रह्मा, अशा असंख्य प्रमाण आपल्याला बघायला मिळतील. पण ज्ञानोबाऱ्यांचा एक युक्तिवाद सांगतो आणि मी पुढं चलतो, माझी सेवा संपवतो. याचा अर्थ असा आहे, देव आपल्याला दिसत नाही, ज्ञानोबाऱ्यांना दिसलाय म्हणून ज्ञानोबाऱ्यांची भूमिका बघा किती उंच आहे. ज्ञानोबारा एका अभंगामध्ये बोललेत, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. या अभंगामध्ये ज्ञानोबाराय 4 वेळेस म्हणतात, देखिला देखिला माय देवाचा देव, अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञानोबाराय म्हणतात या अभंगामध्ये, देखिला देखिला माय देवाचा देव, योगिया दुर्लभ देखिला साजने. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे. ज्ञानोबारायांना दिसलाय, संतांना दिसलाय, कोणत्या भूमिकेने दिसलाय? अंतःकरणामध्ये दया आहे म्हणून दिसलाय. आणि म्हणून अशा संतांचं वागणं कसं असतं तर महाराजांनी वर्णन केलंय. 2 मिनिट भजन करा. विठोबा रखुमाई
वचन नाही देही उदासीन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे जे संत आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, असे संत जगताच्या दृष्टीने असे असतात की जे लटिके बोलत नाहीत. नाही उदासीन, ज्यांच्या जीवनामध्ये लटिके बोलणं नाही आणि उदासीन ज्यांचं जगणं आहे. कारण संत कशाला म्हणतात, मस्त राम रह जाय चाहे आग लग जाय बस्ती में उसे कहते हे साधू. ज्यांना जगताशी काही घेणं देणं नसतं, जे सामान्याच्या परे राहतात. कोपी न वस्त्रू खलभाग्यवंता, फार विस्तार करता येईल तेवढा आपल्याला वेळ नाही. आणि म्हणून असे संत कसे असतात तर मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, ज्यांची वाणी अगदी मधुर असते. किती मधुर असते. 750 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही वाचावीशी वाटते. कालचा पेपर आपल्याला आज वाचावं असं वाटत नाही. 450 वर्षापूर्वी लिहिलेला तुकोबारांचा गाथा आजही गोड वाटतो. आजही रात्रभर त्या गाथ्याच्या अभंगावर आपण बोलतो. एकाच अभंगावर आपली इतकी निष्ठा वाढते. तर आपण विचार करा की ते संत जेव्हा असतील त्यावेळेला ते कसे बोलले असतील. म्हणून त्यांची मधुरवाणी आहे. कोणाची मधुरवाणी आहे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.